पैलवान ग्रुप, साई एकविरा ग्रुप व जय बजरंग क्रिकेट संघ पुंडास आयोजित कुस्त्यांचे जंगी सामन्याचे आयोजन पुंडास येथे करण्यात आले होते। या कार्यक्रमाचं आयोजन, संयोजन, नियोजन करणारे विलासजी शेलार, कैलासजी शेलार व त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने करण्यात आले। या प्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या सामन्यांना सुरुवात करण्यात आली। व्यासपीठावरील मान्यवर दशरथ पाटील सर, भाजपा नेते, रविकांत पाटील, पंचायत समिती सदस्य, ज्ञानेश्वरजी पवार, माजी सरपंच पुंडास, संदीप तुकाराम माळी, माजी उपसरपंच पारिवली, नरेश शेलार, मनसे ग्रामीण उपाध्यक्ष, शशिकांत जाधव वकील, या सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचा विलासजी शेलार, कैलास शेलार व त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला। या प्रसंगी दशरथजी पाटील सर, ज्ञानेश्वर पवार व विलासजी शेलार यांनी या भव्य दिव्य कुस्ती सामन्यांचं आयोजन केल्याबद्दल माहिती दिली व मान्यवरांच्या हस्ते विजयी मल्लांना, पैलवानांना भव्य दिव्य बक्षिसे देण्यात आली। त्या दोन्ही कुस्त्या पावलांनी आपलं आसन घेऊन करत आहे। सर्वांनी खाली बसून घ्या। वा वा वा, कशी लहान मुलं खेळतात बघा बघा, लाल लंगोट आणि लाल चट्टा जिंकलेले हो तर 100 रुपये 3 कुस्त्या आखाड्यामध्ये चालू राहू द्या। आखाड्यामध्ये सुंदर अशी कुस्ती सुरू आहे। कुस्ती लावा आखाड्यामध्ये 3-3, 4-4 कुस्त्या सुरू काम केला। त्यांनी ती मुलं त्यांना लहान मुलांना खाली बसून घ्या। छोट्या कुस्त्या सुरू द्या, कुस्त्या सुरू द्या, पंचांनी लक्ष द्या। लहान मुलांनी विश्रांती घ्यायची। हनुमान शेलार द्या। या कुस्तीसाठी ज्यांनी योगदान दिले त्यांचं नाव घेणं तर चंद्रशेखर आमदार देसले पुंडास, एक पाटी तशात तुकाराम केले 15,000 दिलेले, परंतु जर कमी कितीही पडू दे तेवढी देणगी ज्ञानेश्वर यशवंत पवार यांच्याकडून आम्हाला मिळणारच आहे। लक्ष द्या, उचित असलेल्या मुलांना आम्ही सत्कार करणारच आहे, मात्र चलू नको। मजा कुस्ती मध्ये पाहिजे। संपलेलं असं समजा 100 मंडळांचे आभारी आणि मी सुद्धा दोन्ही मुली वाजवले आणि यांनी सुद्धा आणि अनंत पाटील यांनी सुद्धा त्याला 100 रुपये एकमेकाला आणि डोळ्याचे पारणे घेईल अशी कुस्ती सुरू। आखाड्यामध्ये शांतता राखावी आणि सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत। पाटील जावे यांनी आम्हाला देणगी दिलेली आहे। कैलासवासी रेखाबाई रामदास देसले यांच्या स्मरणार्थ उल्हास रामदास देसले, नरेश यांच्या शुभ हस्ते नांदेडला पेलवान
चौधरी चौदरपाडा आणि शाल घेऊन त्यांचं स्वागत होत आहे. अनंत माली, नितीन हे विजय जनार्दन चौधरी टेमगर, काय करतो अजय पुढं इथे सर्व कुस्ती लावण्यासाठी याचं नाव काय? विशाल प्रतीक भंडारी चौधरी माळी यांच्या शुभ हस्ते कुस्ती लावली झालेली आहे. प्रतीक भंडारी हा चौदरपाडचा पैलवान आहे. हा नांदेडनेचा एक लढाऊ पैलवान ज्याला 1900 रुपये दिले. हा रमेश पाटील 200 रुपये आले. हा कंपनीचे आता 21 दिले बरोबर ना. पंचायत समिती भिवंडीचे सदस्य पहा डावपेल पहा. मैदानामध्ये चाचणी पडावी ना आवाज यावा एवढी शांत या ठिकाणी आपल्याला शाल पण दिलेली आहे. 50 माणसांच्या कशी काय झालं तो मामा होता जाऊन विचारा पब्लिकला. करण्यामागे आमचा एकच उद्देश आहे का या गावामध्ये एक 30-40 वर्षापूर्वी बिनजोड पैलवान होते. अशा या पवित्र भूमीमध्ये आम्हाला आहे आणि खरंच कुस्ती हा खेळ अतिशय चांगला खेळ आहे. कमी पैशामध्ये आणि मुलांमध्ये एक व्यायामाची आवड होऊन मुलांचं शरीर सदृढ होतंय. खरंच असे कुस्तीसारखे गेम जर आपण जोपासले आणि कुस्ती हा आपला राष्ट्रीय खेळ आहे. सर्व लोकांनी प्रयत्न आपण करतो आणि केले पाहिजेत आणि खरंच गावगावीची कुस्तीचे आखाडे तयार होऊन रामदास स्वामी आणि इतर शक्तीचे जे काही उपासक होते त्यांच्या मनात होतं की लोक कुस्ती खेळून शरीर चांगले ठेवून खरंच एक प्रकारे त्यांचं शक्तीचे उपासक होतील आणि आपल्या आपोआपच आपल्या देशाला एक चांगली माणसं मिळते. ज्याचं सदृढ शरीर असते त्याचे सदृढ विचार असतात असं बोललं जातंय. अशा या पंक्तीनुसार या कुस्ती ही अशी या तरुण पोरांना शक्तीची उपासना करण्यास भाग पाडते आणि खरंच ते जोरात त्याची तयारी करतात. यशस्वी होण्यासाठी हातभार लावला ते सगळे. खरं तर या होळीच्या निमित्ताने या कुस्त्या आहेत. आज होळीचा सण आहे. सर्वांना होळीच्या शुभेच्छा. सर्वप्रथम मी असं म्हणेन की होळी आपण पेटवतो त्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये किंवा आपल्या भावनेमध्ये असलेले विकृती वाईट विचार हे त्या होळीबरोबर जळून जावं. खरं जर या मातीविषयी जर सांगायचं झालं तर या मातीमध्ये इतकी ताकद आहे. आपण लहान असताना म्हणजे आताची मुलं मला माहित नाही पण पूर्वी लहान असताना एखादा जर ठेच लागली ठेचकळला कुठे ढोपराला लागलं तर बारीक माती हातावर घेऊन ती जर त्याची माती जरी टाकली तर ती जखम बरी व्हायची. इतकी ताकद या मातीमध्ये. ही धरती ही आमची माता आहे. आम्हाला जन्म देणारी आमची आई असते त्याचप्रमाणे ही धरती आमची माता आहे. सगळ्या गोष्टींचं संगोपन ती आमची करत असते आणि या मातीशी नाल जोडण्याचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी या तरुणांना किंवा पुढच्या पिढ्यांना त्यामध्ये उद्युक्त करून किंवा त्यांच्या भावना या मातीशी जोडण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न या मंडळाकडनं केला जातोय. त्याबद्दल या मंडळाचं मी खास करून अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो की आपण चांगली परंपरा जोपासताय. एक सैनिक म्हणूनच आपण काम केलं पाहिजे तरच या मातीशी आपले ऋण फेडण्याची आपल्याला जन्म घेतल्याची एक त्याचं सार्थक करण्याची एक ती भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे असं मी या ठिकाणी तुम्हाला आवाहन करतो. आणि या कुस्त्यांच्या फळामध्ये जे जे पैलवान सामील झालेले आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. नांदुर्की गावचे परशुराम पाटील यांचंही कुस्ती खेळता खेळता निधन झाले आणि चांगले
आपलं करमणूक करायचे ते चांगली कुस्ती करायचे वयाच्या गावात 1960-70 साली भरपूर असे पैलवान होते आणि त्या कालावधीपासून ते 1975 ते 85 या कालामध्ये थोडासा कमी आमच्याकडे कुस्तीचा हे झाला आणि नंतर त्याच्यानंतर सुरुवात झाली की ज्ञानेश्वर पवार, एकनाथ केने, कालुराम हारणे, रमेश पाटील सारखे पैलवान आमच्या गावामध्ये तयार झाले आणि आमच्या गावाला पुन्हा एकदा कुस्तीमध्ये असं हे आला, रस आला, उत्साह आला आणि त्याच्यानंतर मग मात्र आमच्यासारखे छोटे मोठे पैलवान झाले आणि आज आमचा आखाडा सुरू आहे आणि जुन्या या खेळाला प्रोत्साहन मिळावं. त्यानंतर आमच्या गावात आता पैलवान निर्माण व्हावा अशी अपेक्षा करून पाटील सर आम्ही या कुस्त्याचा फळ आयोजित करीत आहोत. जे जवान आपल्या देशासाठी शहीद झालेले आहेत त्या जवानांना आपण श्रद्धांजली व्हायची. ज्यांच्या डोक्यात टोपी असेल त्यांनी ती टोपी एक थोड्या वेळासाठी हातात काढून घ्यावी. आपण सर्वांनी जागेवर स्तब्ध उभं राहायचं. त्याचबरोबर मातीचा खेळ हा खेळ खेळता खेळता जो नांदुरकीचे एक पैलवान आपले दिवंगत झालेले आहेत परशुराम पाटील यांनाही आपण या ठिकाणी श्रद्धांजली व्हायची. एक साथ सावधान. काही वाहन नसताना सायकल मिळाली सायकल अशा प्रकारे प्रवास करून अनेक आखाडे गाजवलेला विलास शेलार हा एक चांगला कुस्तीगीर या गावाने आपल्याला दिलेला आहे. विक्रमगड लाख रुपये खर्च करणारे 20 लाख रुपये. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. हा एक मिनिट चक्रीवर ना तुमचं नाव काय? तर प्रेक्षकांनी ऐकून घ्या. आमदार साहेबांनी याच्यामध्ये माहिती दिला आणि सांगितलं आम्हाला शुभेच्छा द्या. तर आमदार साहेब बोलले की मला असं वाटतं मी पण पैलवान होतो आणि मला असं वाटतं का हे आमदारकी आणि मोठेपण घेण्यापेक्षा लंगोट लावून आखाड्यामध्ये जाऊन जो सन्मान मिळतो तो खरा सन्मान हे मला पण घ्यावंसं वाटतं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. आमदार साहेबांचा यावेळी सन्मान झालेला आहे. ट्रॉफी म्हणजे एक स्मृतिचिन्ह, ट्रॉफी, गुच्छ, कळशी आणि 1000 रुपये. या ठिकाणी यानंतर विजयजी शेळके या ठिकाणी मंडळाच्या सदस्यांना खिशामध्ये हात घालून स्पर्धा यशस्वी करणारे विजयजी शेळके उद्योजक आणि